त्यांचा इंटरव्ह्यू घेता हे पकडा बरं बोलल्यावर नमस्कार। या ठिकाणी श्री क्षेत्र शहाजापूर तालुका जिल्हा तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर मधली ही दिंडी आहे। ती दिंडी पंढरपूरला निघाली आहे। 1200 किलोमीटर अंतर चालून ते आले आहेत आणि त्यांना आता ओढ लागली आहे पांडुरंगाची। आषाढी एकादशी जवळ येत आहे आणि या निमित्त सगळे भक्त भाविक या ठिकाणी सगळे पायी चालत आहेत। तर यांचा काय उत्साह आहे, काय आनंद आहे, काय त्यांच्यामध्ये ऊर्जा आहे ते जाणून घ्यायचा प्रयत्न करू। जय हरी विठ्ठल, रामकृष्ण हरी। बोला। रामकृष्ण हरी। श्री संत निळोबाराय पायी दिंडी सोहळा श्री क्षेत्र शहाजापूर सुपा ते पंढरपूर या ठिकाणी गेली 42 वर्षापासून हा दिंडी सोहळा पारनेर तालुक्यामधून पहिली निळोबारायांच्या नावाने ही दिंडी या ठिकाणी पंढरपूरला जात आहे। अगदी 200 किलोमीटरचा हा प्रवास प्रतिवर्षी हा दिंडी सोहळा पार करून विठुरायाच्या दर्शनासाठी जात आहे। पारनेर तालुक्यामध्ये हा जो दिंडी सोहळा आहे संत निळोबारायांचा हा पहिला दिंडी सोहळा आहे। यानंतर अनेक दिंड्या तालुक्यामधून येतात, परंतु सर्वात जुनी दिंडी आणि सर्वात पहिली दिंडी तालुक्यामधली जर असेल निळोबारायांची तर पारनेर तालुक्यामधून श्री क्षेत्र शहाजापूर ते सुपा, श्री क्षेत्र सुपा शहाजापूर ते श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी जाणारा हा पहिला संत निळोबारायांच्या नावाने दिंडी सोहळा आहे। गेली 40-42 वर्षापासून हा सोहळा पंढरपूर या ठिकाणी जात आहे। परिसरातील पंचक्रोशीतील अनेक ज्येष्ठ वारकऱ्यांच्या प्रेरणेने या दिंडी सोहळ्यामध्ये परिसरातील अनेक भाविक भक्त सहभागी असतात। पंचक्रोशीतील अनेक भाविक भक्त तसेच या दिंडी मार्गामध्ये जे काही गावं आहेत या गावांच्यातीलही वारकरी यामध्ये सहभागी होतात आणि हा सर्व वारकऱ्यांच्या सहयोगातून हा दिंडी सोहळा चालू आहे। हा दिंडी सोहळा भविष्यामध्येही असाच वृद्धिंगत होत जावो आणि पांडुरंगाच्या दर्शनासाठी अनेक भाविक भक्त या दिंडी सोहळ्याच्या माध्यमातून भाविक भक्तांची सेवा घडो अशी विठुरायाच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो। रामकृष्ण रामकृष्ण हरी। माऊलींनी खूप चांगले आणि सुंदर शब्दामध्ये वर्णन केलं आहे। माझे 2-4 प्रश्न आहे माऊली। आषाढी एकादशीला काय आणखीन एक नाव माहिती आहे? देवशयनी एकादशी। अगदी बरोबर आहे। आपल्याकडे एकूण किती एकादशी आहे एका वर्षामध्ये? 24 एकादशी आहे। 4-5 एकादशीची नावं सांगता येतील का? कामिनी एकादशी, मोक्षदा एकादशी, भागवत एकादशी, निर्जला एकादशी। व्हेरी गुड। आणखीन एक बरं, माझा असा प्रश्न आहे की देहू आणि आळंदी कोणत्या नदीच्या किनारे बसलेले आहेत? इंद्रायणी। आळंदीचं आणखीन एक नाव काय आहे? अलंकापुरी। व्हेरी गुड। अलंकापुरी हे आळंदीचं नाव आहे। संत एकनाथ महाराजांची समाधी कुठे आहे? श्री क्षेत्र पैठण। बरोबर आहे। संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी कुठे आहे? ज्ञानेश्वरी ग्रंथाचं पूर्व नाव माहिती आहे का? भ पासून नाव आहे, भावार्थ दीपिका। नाव ऐकलंय का? भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी आहे। आपले लाडके देव विष्णू म्हणजेच पांडुरंग म्हणजेच विठ्ठल या ठिकाणी योगनिद्रेमध्ये जातात। चतुर्मास सुरू होतो आणि कार्तिक एकादशीला आपले लाडके भगवंत, प्रिय भगवंत विष्णू परत जागृत होऊन या सृष्टीचा भार सांभाळतात। या 4 महिन्यामध्ये आपण त्याला चातुर्मास म्हणतो। यामध्ये सर्व पवित्र कार्य वर्ज्य असतात। या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की महादेव, देवातिदेव महादेवांचा प्रवेश होतो, कारण श्रावण सुरू होतो। श्रावणामध्ये आपण महादेवाचं पूजन करतो, भक्ती करतो। श्रावण म्हणजेच महादेव। बरोबर आहे। हरिपाठामध्ये किती अभंग आहेत सांगता येईल का? 27। बरं, ठीक आहे। वृक्षवल्ली आम्हा सोयरे कुणी म्हणलेलं आहे? बरोबर आहे। जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले कुणी म्हणलेलं आहे? बरं, विष्णूंची आणखीन एक यात्रा सुरू झाली आहे, त्यांचं नाव सांगता येईल का? 2 दिवसापूर्वी जगन्नाथ यात्रा। बरोबर आहे। जगन्नाथ यात्रा खूप मोठी आहे। पंढरपूर यात्रा सुद्धा खूप मोठी आहे। तशीच आपल्याकडे एक नागषष्ठीची पण यात्रा असते। यात्रेचं आपल्याकडे खूप महत्व आहे। महाराष्ट्रामधले नंबर 1 यात्रा जी आहे ती पंढरपूरची यात्रा आहे। तशी कावड यात्रा सुद्धा असते। अनेक भावक भक्त आपल्या आपल्या पद्धतीने देवाला प्रसन्न करण्यासाठी वेगवेगळ्या यात्रा करत असतात।
तर या ठिकाणी 2 मिनिटं मी माझे बोलणं थांबवतो. धन्यवाद. जय हरी कृष्ण, जय हरी विठ्ठल, रामकृष्ण हरी.